चांदूर बाजार तालुक्यात मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना चांगलाच फटका बसला आहे। तर कपाशी, सोयाबीन, तूर, संत्रा, केळी, भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तसेच तालुक्यातील काही भागात घराची सुद्धा पडती झाली आहे। मुसळधार पावसामुळे पूर्णा मध्यम प्रकल्पात सुद्धा पाण्याचा साठा वाढला असल्याने 10 ऑगस्टला पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले होते। चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्प येथील धरणाचे 10 ऑगस्टला सकाळी 30 सेंटीमीटरने दरवाजे उघडण्यात आले होते। सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली, तर दुपारपर्यंत धरणाची पातळी 87% पर्यंत गेली होती आणि मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या पावसामुळे पावसाची इनकमिंग सुरू असल्यामुळे पूर्णा मध्यम प्रकल्पाचे अधिकारी यांनी पाण्याची विसर्ग हा 30 सेंटीमीटर वरून सायंकाळी 6 पर्यंत 100 सेंटीमीटर करण्यात आला होता। त्यानंतर पाण्याचा फ्लो अधिक झाल्याने आणखी 30 सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला। यामध्ये ब्राह्मणवाडा थडी येथील गंगामाई परिसर मंदिरात पाणी आले होते, तर नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा म्हणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते। तसेच परिस्थिती काजळी देऊरवाडा येथे देखील पाहायला मिळाली। या गावात पुराचे पाणी शिरले नाही, मात्र पुलाच्या बरोबरीने पाणी वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। ब्राह्मणवाडा थडी येथील ठाणेदार पंकज दाभाडे आणि त्यांची टीम, तसेच शिरसगाव कसबा येथील ठाणेदार प्रशांत गीते त्यांची टीम, त्याचबरोबर चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज थूल, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, पूर्णा मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी अभियंता अनुप खवने आणि त्यांची टीम हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। काजळी येथे देखील शिरसगाव कसबा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी राजेश व्यवहारे, कोतवाल अनुप गणोरकर, राजेश केंडे, रामदास राव, तलाठी संकेत घोरपडे या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। रात्री पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपला जीव मुठीत ठेवून कशीबशी रात्र काढली। मात्र मध्य प्रदेशमध्ये पाण्याचा प्रभाव कमी झाल्याने धरणाची पातळी 11 ऑगस्ट रोजी 130 सेंटीमीटर वरून 20 सेंटीमीटर करण्यात आली। या सर्व परिस्थितीवर अमरावती जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार हे सुद्धा आढावा घेत होते। पूर्णा मध्यम प्रकल्पामधून पाणी वाहत असताना बेल मंडळीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने 300 गोवंश दुसऱ्या बाजूला अडकली होती। उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आणि उपअभियंता अनुप खवने आणि निर्णय घेऊन काही वेळासाठी पाणी विसर्ग कमी करून त्या गोवंश यांना सुखरूप बाहेर काढले। चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोडी प्रकल्पाचे 9 दरवाजे 130 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। यातून पाण्याचा मोठा विसर्ग होतोय। या दरम्यान रात्रीच्या वेळी या धरणावर तिरंगा लाइटिंग सजविण्यात आली आहे। हे मनमोहक लाइटिंग सर्वांना सध्या आकर्षित करते। आझादी का अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही लाइटिंग विश्रोडी प्रकल्पावर बसविण्यात आली आहे। बादल डकरेसह सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।